मुळामध्ये असं आहे की ज्या काँग्रेस संस्कृतीमध्ये वडेविट्यावर वाढलेत त्या काँग्रेस संस्कृतीमध्ये अशा प्रकारे एक दुसऱ्या नेत्याला संपवण्याचे प्रकार आपण अनेक वेळा बघितले. केंद्रीय नेतृत्व कशा पद्धतीने राज्यातल्या काँग्रेस नेतृत्वाला वागणूक द्यायचं. शिंदेंना अचानक मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या मुख्यमंत्री पदाखाली निवडणूक जिंकली तेव्हा अचानक त्यांना बाजूला करून विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री केलं गेलं. त्याच्या आधी विलासराव देशमुखांना कशा पद्धतीने काढलं गेलं. हे सगळे काँग्रेसमध्ये अशा प्रकारे नेतृत्वाचं खच्चीकरण करणं ही काँग्रेसची संस्कृती आहे आणि तीच कदाचित दुसऱ्या पक्षात असू शकेल अशा कल्पना विलासातनं विजय वट्टेवर अशा प्रकारचं विधान करतायत. भारतीय जनता पार्टीचा या उलट भारतीय जनता पार्टी ही सर्वांना सोबत घेऊन सर्व नेतृत्वांना फुलवत ही पुढे जाणारी पार्टी आहे. त्यामुळे मला असं वाटतं वडेवट्टेवारांनी त्यांच्या पक्षाचं अधिक हे करावं. गेल्या 7-8 वर्षामध्ये काँग्रेसमधून 16 माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधून बाहेर पडले. ते का बाहेर पडतायत? आताही महाराष्ट्रातल्या काँग्रेसला गळती आहे. त्याची चिंता अधिक करावी. एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकसंधपणे व्यवस्थित काम करतायत त्याची काळजी त्यांनी करू नये. अगदी केशवजी, पण संजय राऊतांनी सुद्धा तोच मुद्दा मांडलेला आहे की मोदी आणि शाह यांनी फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे असा आरोप अनेकदा केला जातोय विरोधकांकडून. आणि आता सुद्धा तेच म्हटलं जात आहे की त्यांनी अनेकदा फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा तसंच केलं जाईल. एकनाथ शिंदे यांना बाजूला टाकलं जाईल आणि उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार आहेत अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल? विश्वासघाताचं राजकारण करणं हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात केलं. हे 2019चा अनुभव आहे. त्यामुळे ज्यांनी स्वतःच विश्वासघाताचं राजकारण केलं, ज्यांनी स्वतः जनतेचा विश्वास गमावला त्यांनी इतरांवरती आरोप करावं. संजय राऊतांना महाराष्ट्रात कुणीच आजकाल सिरियसली घेत नाही. त्यामुळे तुम्हीही त्यांच्या विधानाला फार सिरियसली घेऊ नका. ते रोज येऊन बोलतात. त्यांचे एक विधान, त्यांनी आतापर्यंत केलेल्या विधानातलं एक विधान काही कधी खरं झालंय हे त्यांनी दाखवावं. त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विधानसभेनंतर शिवसेनेचा होणार, उद्धव ठाकरे सेनेचा होणार असं विधान त्यांनी केलं होतं. सत्य झालंय. मंत्रिपदाच्या शपथा त्यांनी जाहीर केल्या होत्या. कित्येक गोष्टी त्यांनी जाहीर केल्या होत्या. तर एकही गोष्ट संजय राऊतची खरी झाली नाही. मला वाटतं महाराष्ट्र त्यांना गंभीरतेने घेत नाही. आपणही त्यांच्या विधानाला गंभीरतेने घेऊ नये. अगदी धन्यवाद केशव उपाध्येजी, आपण दिलेल्या